नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. यंदा दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार रोजी आलेली आहे. आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हटले जाते. या दिवशी बघा, घरातील सर्व दिव्यांची पूजा करून त्यांना स्वच्छ करून प्रज्वलित केले जाते. श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी ही पूजा विशेष शुभ मानली जाते. श्रावण महिन्याच्या आगमनाच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. पूर्वीच्या काळी बघा, घरातील सर्व कामे दिव्यांच्या प्रकाशात होत असत. त्यामुळे दिव्याला त्या काळी लोक देवता समान मानून त्यांची पूजा करत असे. या दिवशी दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती वाढते. तसेच माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते. या दिवशी आपल्या घरात जेवढे दिवे असतील ते सर्व स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा करावी. घरात जर पितळाचे दिवे असतील तर ते पितांबरीने किंवा योग्य स्वच्छतेच्या साधनाने घासून चमकदार करावेत. मातीच्या पंत्या असतील तर त्या देखील स्वच्छ धुवून या पूजेत ठेवाव्यात. हे सर्व दिवे सकाळी स्वच्छ करून आपल्याला ठेवायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन आपल्याला करायचे आहे. शक्यतो संध्याकाळी 7 ते 9 या वेळेस तुम्ही पूजा करावी. 7 नंतर आणि 9च्या आधी आपल्याला संध्याकाळी ही पूजा करायची आहे. पूजेसाठी सर्वप्रथम आपल्याला एक पाट मांडायचा आहे. पाट किंवा चौरंग तुम्ही घेऊ शकता. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे. पिवळे, लाल, केसरी किंवा इतर कोणत्याही शुभ रंगाचे वस्त्र तुम्ही वापरू शकता. आपल्याला फक्त काळ्या रंगाचे वस्त्र या पाट किंवा चौरंगावर टाकायचे नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही रंगाचे वस्त्र घेऊ शकता. आता ह्या वस्त्रावर प्रत्येक दिवा आपल्याला ठेवायचा आहे. त्याखाली आपल्याला थोडे अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवून त्यावरती हे सर्व दिवे मांडावेत. प्रत्येक दिव्यात कापसाची वात ठेवून तूप किंवा तेलाने हे दिवे भरावेत. त्यानंतर बघा, गव्हाच्या पिठात थोडासा गूळ आणि थोडेसे तूप मिसळून त्याचे आपल्याला 5 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आणि या 5 दिव्यांमध्येही वात ठेवून ते प्रज्वलित करावे. त्यानंतर या 5 कणकेच्या दिव्यांनी घरातील इतर सर्व दिव्यांना ओवाळायचे आहे. ही कृती म्हणजे आपल्या जीवनाला प्रकाश देणाऱ्या प्रत्येक दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर असा संस्कार आहे. आता दिव्यांच्या उजव्या बाजूला आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही पूजा मांडायची आहे. ही सुपारी म्हणजे गणेशाचे प्रतीक आहे. म्हणून प्रथम गणपतीचे पूजन करावे. त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फूल अर्पण करावे. त्यानंतर सर्व दिव्यांना हळद कुंकू वाहावे, फुले अर्पण करावीत आणि मनोभावे नमस्कार करावा. सर्व दीप प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक दीप मंत्र म्हणायचा आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्य धनसंपद शत्रबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. हा दीप मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर अजून एक मंत्र म्हणायचा आहे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पाप दीपज्योती तीर्नमस्तुते. हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. आणि त्यानंतर सर्वांनी हात जोडून ही प्रार्थना करायची आहे. हे दीप देवता, तुम्ही आमच्या घरात सदैव ज्ञानाचा, सुखाचा, समृद्धीचा आणि साकारमतेचा प्रकाश पसरवत राहा. आमच्या हातून नकळत झालेल्या चुका क्षमा करा. आमच्या कुटुंबावर लक्ष्मी मातेची आणि सर्व देवतांची कृपा सदैव राहू दे. ही प्रार्थना आपल्याला दिव्यांजवळ करायची आहे. यानंतर दिव्यांची आरती करावी. नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये आपल्याला कुठलाही गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता. त्यानंतर
संपूर्ण कुटुंबाने दिव्यांना नमस्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आपण जे कणकेचे 5 दिवे बनवले आहे ते आपल्याला पाण्यात सोडून द्यायचे आहे. त्यानंतर जे तांदूळ आहेत ते देखील पाण्यामध्ये सोडावे. सुपारी पाण्यात विसर्जित करावी आणि दिव्यांमध्ये ज्या वाती आपण लावलेल्या आहेत त्या देखील आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला पूजा उचलायची आहे. अशा पद्धतीने दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला दीप प्रज्वलन करायचे आहे. ही पूजा भक्ती भावाने केलेली दीप अमावस्येची पूजा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. श्री स्वामी समर्थ.